श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, ज्योतिष केंद्रमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा हा ज्योतिषशास्त्राचा कार्यक्रम कुंभ राशीच्या अक्वेरियस लोकांसाठी अतिशय विशेष आहे. कुंभ राशीसाठी फेब्रुवारी 2026 चे मासिक राशी भविष्य कसे असेल यामध्ये मी तुम्हाला सर्व विषयांवर माहिती देणार आहे. तुमचे आरोग्य, शिक्षण, प्रेम, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय कसा असेल, फेब्रुवारी महिन्यात नवग्रहांची स्थिती काय आहे, कोणता ग्रह कुठे विराजमान आहे आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, हा कार्यक्रम जन्मराशी आणि चंद्र राशीवर आधारित आहे. तुम्हाला तुमच्या राशीचे असेच व्हिडिओ अपडेट्स मिळवायचे असतील तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपली जन्मतारीख लिहा. जय श्रीकृष्ण. चला तर मग जाणून घेऊया की कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा हा महिना कसा जाणार आहे. ना निगेटिव्ह ना पॉझिटिव्ह, सर्व काही एकदम अचूक आणि सविस्तरपणे तुम्हाला समजेल. तुमची 11व्या क्रमांकाची कुंभ रास आहे. तुमच्या प्रथम स्थानात राहू बसलेले आहेत. छायाग्रह राहू तुमच्या दुसऱ्या स्थानात आणि शनी ग्रह आहेत. तर तुमच्या 5व्या भावात देवगुरु बृहस्पती आहेत. 7व्या भावात केतू आहे. तर तुमच्या 12व्या भावात व्ययस्थानात 4 ग्रह आहेत: सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र. अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. तुमचा एक लाईक मला उत्साह देतो. सर्वात आधी तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घेऊया. प्रथम स्थानाचा स्वामी शनी दुसऱ्या घरात आहे, ही अतिशय चांगली स्थिती आहे. पण पंचमेश बुध 12व्या घरात आहे. तो कधीपर्यंत आहे? 4 फेब्रुवारीपर्यंतच तो तिथे आहे. कारण 4 फेब्रुवारीला बुध प्रथम स्थानात येईल. शुक्र देखील तिथे जाईल. आता बुधाचे 12व्या घरात बसणे, तेही सूर्य आणि मंगळासोबत. मंगळही तिथेच बसलेले आहेत. बुध म्हणजे काय? बुध आपली त्वचा आहे. इन्फेक्शन्स बुधावरून पाहिली जातात. ॲलर्जी बुधावरून पाहतो. तुम्हाला फक्त इतकी काळजी घ्यायची आहे की जोपर्यंत बुध तुमच्या 12व्या घरात आहे तोपर्यंत पोटाशी संबंधित इन्फेक्शन्स, त्वचा किंवा केसांशी संबंधित समस्यांकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. ठीक आहे? हे कधीपर्यंत? फक्त 4 फेब्रुवारीपर्यंत. त्यानंतर बुध तुमच्या पहिल्या घरात येत आहे. शुक्र सुद्धा 6 तारखेला पहिल्या घरात जाईल. त्यामुळे काळजीचे कारण नाही. आणि हो, अजून एक गोष्ट मला इथे दिसतीये, ती म्हणजेच अचानक डोकेदुखी होणे. विशेषतः डोक्याच्या मागील भागात. त्याकडे तुम्हाला थोडे लक्ष द्यावे लागेल. तुम्ही एखादे काम करत असाल तर तुम्हाला लवकर थकवा जाणवू शकतो. थोडे सुस्त वाटू शकते. हे फक्त सुरुवातीलाच जाणवेल, नंतर नाही. पुढे वळूया आणि जाणून घेऊया तुमचे शिक्षण कसे असेल. फेब्रुवारीत विद्यार्थी आणि शिक्षणाची स्थिती काय असेल? 5व्या घरावरून आपण शिक्षण पाहतो. 5व्या घरात कोण आहे? हो, तिथे गुरु बृहस्पती आहेत. आणि पंचमेश बुध प्रथम स्थानात येणार आहे. ही अतिशय उत्तम स्थिती आहे. जर 4 फेब्रुवारी नंतर तुमची एखादी परीक्षा असेल तर ती खूप चांगली जाईल. कारण बुध आणि शुक्र तुमच्या पहिल्या घरात येणार आहेत. बुध हा बुद्धीचा कारक आणि शुभ ग्रह आहे, जे खूप छान आहे. आणि बृहस्पती ज्ञानाचे कारक म्हणून 5व्या स्थानात बसले आहेत. तिथे शनीची दृष्टी सुद्धा नाहीये. मी तर म्हणेन की विद्यार्थ्यांनी या महिन्याला हलक्यात घेऊ नका. कारण हा महिना तुमच्या शिक्षणासाठीच बनलेला आहे. जे काही करायचे आहे ते या महिन्यात करून टाका. ॲडमिशन, कोचिंग, सरकारी नोकरीची तयारी, जे काही असेल ते करून घ्या. आता लव्ह लाईफबद्दल जाणून घेऊया. 5वे घर हे प्रेम संबंध, संतती आणि शिक्षणाचे असते. 5व्या घरात बृहस्पती आहेत. 5व्या घराचा स्वामी पंचमेश आणि ज्यांच्याशी आपण रिलेशनमध्ये आहोत तो ग्रह 4 फेब्रुवारी नंतर तुमच्या पहिल्या घरात येणार आहे. याचा अर्थ समोरची व्यक्ती तुमच्याशिवाय राहू शकणार नाही किंवा तुमच्याशी बोलल्याशिवाय त्यांना चैन पडणार नाही. तुमच्या भावनांचा एकमेकांशी खोल संबंध असेल. कारण पंचमेश तुमच्या पहिल्या घरात येत आहे आणि पहिले घर म्हणजे तुम्ही स्वतः. त्यामुळे या महिन्यात समोरच्या व्यक्तीचे प्रेम तुमच्यासाठी पूर्णपणे समर्पित असेल. त्यांच्या भावना, त्यांचे व्हायब्रेशन्स आणि त्यांची ऊर्जा पूर्णपणे तुमच्यासाठीच असेल. शनी तुमच्या दुसऱ्या घरात आहे. बुध शनीचा 12-2 असा संबंध बनत असल्याने कधीकधी लहान गोष्टीवरून गैरसमज होऊ शकतात. पण ते थोड्या काळासाठीच असतील. नंतर पुन्हा सर्व काही सुरळीत होईल. शुक्र सुद्धा पहिल्या घरात येत असल्याने तुम्ही खूप रोमॅन्टिक राहाल. जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला एखादा सल्ला दिला तर तो टाळू नका. तो तुमच्यासाठी लकी ठरेल. पुढे जाऊया. तुमचे वैवाहिक जीवन कसे असेल? 7वे घर वैवाहिक जीवनाचे असते, जिथे केतू आहे. सप्तमेश सूर्य 13 फेब्रुवारीपर्यंत 12व्या घरात आहे.
वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा महिना थोडा गुंतागुंतीचा आहे, कारण 7व्या घरात केतू आहे आणि केतू हा विलगतावादी ग्रह मानला जातो. आता केतू तर पूर्ण 2026 वर्षभर तिथेच राहणार आहे. मग काय वर्षभर पार्टनरसोबत पटणार नाही का? तर तसे नाही. केतू कधीकधी फक्त कमतरता शोधतो. या महिन्यात 14 फेब्रुवारीपूर्वी वैवाहिक जीवनात थोडे चढ उतार येऊ शकतात किंवा जोडीदाराच्या प्रकृतीबाबत, विशेषतः पोटाचे विकार, डोकेदुखी किंवा कंबरदुखी, सांधेदुखी अशा तक्रारी जाणवू शकतात. 14 फेब्रुवारीनंतर सूर्य पहिल्या घरात जाईल आणि 7व्या दृष्टीने स्वतःच्या घराला बघेल. त्यानंतर वैवाहिक जीवन चांगले असेल. आता कुंभ राशीच्या सर्वात महत्त्वाच्या विषयावर बोलूया. तुमचे भाग्य, करिअर आणि बिझनेस कसे असेल? 9वे घर भाग्याचे आणि 10वे घर करिअरचे असते. नवमेश शुक्र 6 तारखेला तुमच्या पहिल्या घरात येईल. जेव्हा त्रिकोणाचा संबंध केंद्राशी येतो तेव्हा ते खूप शुभ असते. शुक्र पहिल्या घरात येणे तुमच्या भाग्याला चमकविणारे असेल. जर तुम्ही काही नवीन करण्याचे नियोजन करत असाल, काही खरेदी विक्रीचा विचार करत असाल किंवा जीवनात मोठा निर्णय घेणार असाल तर नक्कीच पुढे जा. शुक्र पहिल्या घरात येऊन खूप चांगला योग बनवत आहे. तुमचे भाग्य खूप चांगले असेल. एखादे शुभ कार्य किंवा मांगलिक कार्य देखील तुम्ही करू शकता. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार करण्याची ही चांगली वेळ आहे. करिअरबद्दल बोलायचे तर दशमेश मंगळ उच्च राशीत 12व्या घरात आहे आणि 23 तारखेला पहिल्या घरात येईल. मंगळाचे 12व्या घरात उच्च होऊन बसणे परदेशाशी संबंधित संबंध दर्शविते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. काही मोठ्या यशाचे योग दिसत आहेत. जर तुम्हाला कामासाठी परदेशात जायचे असेल तर तसे योग जुळून येतील. लांबचा प्रवास घडू शकतो. जर तुम्ही आधीच परदेशात राहत असाल तर मंगळाची ही स्थिती तुमची ऊर्जा आणि साहस वाढविणारी ठरेल. प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. त्यामुळे करिअरच्या बाबतीत 99% महिना चांगला आहे. फक्त एकच काळजी घ्या: चटकन चिडणे, रागात उत्तर देणे किंवा वाणीवर ताबा न राहणे. कामाच्या ठिकाणी या गोष्टी टाळा. व्यवसायासाठी 4-5 फेब्रुवारी नंतरचा काळ खूप चांगला आहे. बुध शुक्र पहिल्या घरात असल्याने तुम्ही व्यवसायात खूप स्मार्ट वर्क कराल, नवीन विचार कराल आणि व्यवसायाला पुढे न्याल. आता काही उपाय सांगते जे तुम्हाला या काळात अतिशय उपयोगी ठरतील. हे सोपे उपाय नक्की करू शकता. 1. बुध ग्रहाचा बीज मंत्र करा. ओम ब्राम ब्रीम ब्रॉम सह बुधाय नमः. 2. राशीचा स्वामी शनी असल्याने शनी मंत्राचा जप करा. ओम प्राम प्रीम प्रॉम सह शनेश्चराय नमः. 3. रोज हनुमान चालीसा पठण करा. 4. उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती कशी वाटली? नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्यासोबत असेच जोडलेले रहा. आणि कमेंटमध्ये लिहा: श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव, जय महाकाल.